शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे। शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या विरोधात एका 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई सुरू केली आहे। नगरच्या क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने अभिमान वाटावा असे काम आज होत आहे। खेळाडूंना चांगल्या अद्ययावत नव्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी एक दमदार पाऊल उचलले आहे। वाडिया पार्कच्या नूतनीकरणामुळे आपल्या जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना आता मिळणार आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने यासाठी 53 कोटींचा निधी मंजूर झाला असून यातील पहिल्या टप्प्यातील 15 कोटी रुपयांच्या क्रीडा सुविधांच्या कामाचे भूमिपूजन आज होत आहे। याचा आनंद होत आहे। ज्यावेळी संपूर्ण 53 कोटी रुपयांचे काम पूर्ण होईल त्यावेळी वाडिया पार्क क्रीडा संकुल हे राज्यातील सर्वात उत्कृष्ट व परिपूर्ण असे स्टेडियम ठरेल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। अहिल्यानगर तालुक्यातील शिंगवे नाईक परिसरात शेतीच्या सामायिक बांधावरून 2 गटात तुफान हाणामारी झाली। लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडांचा वापर करत जीवघेणा हल्ला यावेळी करण्यात आलाय। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात एका गटाच्या चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा तर दुसऱ्या गटाच्या चौघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिंगवे नाईक येथील इस्लामपूर शिवारातील शेत गट नंबर 169च्या सामायिक बांधावर ही घटना घडली आहे। फिर्यादी चंद्रकांत दत्तात्रय काळे हे आपल्या शेतात असताना आरोपींनी जुन्या वादातून त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना गाठले। यावेळी झालेल्या वादात आरोपी गोरख भाऊसाहेब जाधव याने लोखंडी पाईपने ऋषिकेश काळे यांच्या डोक्यात प्रहार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। अहिल्यानगर मध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत गर्भवती केल्याप्रकरणी हमीद शौकत सय्यद याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 103/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 तसेच पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेची विशेष सभा होत असून त्यात स्थायी समिती, बालकल्याण समिती व स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे। भाजप, राष्ट्रवादी नावे हायकमांड देणार असल्याचे बोलले जाते, परंतु शिवसेनेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी रस्सीखेच सुरू आहे। शिवसेनेचे प्रमुख पदे असणाऱ्या आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्वीकृतसाठी ताकद लावली आहे। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।